दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी तुम्ही भेट घेण्याकरता आला होता, परंतु जे अधिकारी होते ते लग्नामध्ये व्यस्त होते. आज पुन्हा तुम्ही धडक दिली आहे. मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे. जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत. एक प्रभाग तर असा आहे की प्रभाग क्रमांक 3 त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत. पाचव्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल, नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल, तर या निवडणुका निष्पक्ष कशा होऊ शकतील? आम्ही अनेक झेल झालेत ते आता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत. तेही निशब्द होते, त्यांनाही काही उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल. जोपर्यंत निवडणूक याद्या साफ होत नाहीत, त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत. आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. ठाकरे गटाचे सुधीर भगत आहे, माजी नगरसेवक, त्यांचं नाव देखील वगळण्यात आलेलं आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांची नावं वगळलेली आहेत. ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत. आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वळण्यात आली. म्हणजे मला एक सांगा, ठाण्यात 16,49,000 मतदार होते, आता 4.5 लाख मतदान वाढलेत. कुठून आले 4.5 लाख लोक नवीन मतदान करायला? यांची नावं कोणी घुसवली? ही सगळी पाहता बघा, एक तुम्हाला मी सांगतो, कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असं आहे की आम्हाला 8-8.5 मतं पडतात, निवडून येणाऱ्याला 9-9.5 मतं असतात. 1,000-1,500 मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो. ही जी काही 1,000-1,500 मतांनी हे निवडून येतात ना, ती ही बाहेरनं आणलेली बोगस नावं. आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा आहे. याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे 5-5 वर्ष लोकांची कामं करतात, मेहनत करतात, लोकांमध्ये जातात, लोकांची कामं करतात, आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकीमध्ये पडतात. आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही. कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते, तिचा काही राजकारणाशी संबंध नसतो, ती नगरसेवका होते आणि 5 वर्ष ती घरात बसून राहते. त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते. माझी मतदारांना पण विनंती आहे, चिन्ह पाहू नका, काम करणाऱ्या मुलांना संधी द्या, नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की. सत्ताधाऱ्यांसाठीच हे सगळं चालू आहे. म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला 5-10 करोड रुपये वॉर्डामध्ये वाटायचे, आणि असेच हे निवडून येतात. नाही तर यांची लायकी नाही निवडून येण्याची. बघा, आता हे आम्ही समोर आणलं सगळं. अशा अनेक गोष्टी आहेत. आता आम्ही वॉर्डावाईज जाऊन काम करू. जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू, आणि त्यातूनही काय नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी. आता तुम्ही जी चर्चा केली त्या चर्चेतून काय निष्पन्न? बघा, त्यांच्याकडे उत्तरच नव्हती. ते आता प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते. मग विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना. तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत वा प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत, मग तुम्ही आम्हाला विधानसभेच्या याद्या कशाला दाखवता ना? म्हणजे निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्यात आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली आहे. मग आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायचं की विधानसभेच्या यादीवर काम करायचं? प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल. अहो, समाधान कसं होईल म्हणून तर त्यांच्या अंगावर ते प्रभागाच्या याद्या आणि रचना फेकून आलो ना आम्ही लोक. परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तरं नाहीत. हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा, यांचे कपडे फाटा, यांना काळं फासा, यांना काही होत नाही. यांना ह्यांच्या ज्या मालकांनी जे काम सांगितलं ते उत्तमरित्या पूर्ण करतात. मनसेचे दिवंगत नेते जमील शेख यांच्या पत्नी आता देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या आहेत. त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काळामध्ये मनसेचा कशा प्रकारचा पाठिंबा असेल? नजीब जमील हा आमचा सगळ्यांचा पदाधिकारी पेक्षा जास्त मित्र होता. एक प्रामाणिक कार्यकर्ता होता. राबोडी भागामध्ये तिथल्या गरीब माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी मागील अनेक वर्ष काम करत होता. जर आमच्या जमीलची बायको उभी राहणार असेल तर मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करीन की त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार नाही.